रामकृष्ण हरी माऊली देवमार्डी व्लॉग या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो। तर आजकाल काय माहिती आहे का, जिकडे तिकडे जास्त इलेक्शनचे वाईट दिवस आले माणसावर, जिकडे तिकडे जास्त इलेक्शनची बोंबाबोंब आहे। तर तुम्हाला खरं सांगायचं लागलं मित्रांनो, आपल्या मुलाबाळांना बरं का, आपल्या मुलाबाळांना आपणच सावरलं तर आपली मुलंबाळं आपण व्यवस्थित राहणार। आता ह्या नेत्याच्या मागणं त्या नेत्याच्या मागणं, माझी ही पार्टी, माझा अमका, माझा फलाना, माझा ह्यो, माझा त्यो, हे पार्टी करून काही उपयोग होत नाही। आपल्याला कुठला नेता घरी येऊन आपल्याला खायला घालत नाही बरं का मित्रांनो। तुम्ही शानी जाणतायसा, आम्ही शानी जाणती माणसं आहे, कोणाच्या पाठीमागे फिरायचं नाही। आणि तुम्ही सांगा, आज तुम्ही साहेब साहेब करून मागे फिरता साहेबांच्या, कुठले कोणी XYZ असू द्या, मला त्याच्याशी घेणं देणं नाही बरं का राजकारणाची। कोणी XYZ असू द्या, त्याच्या आपण पाठीमागं साहेब साहेब करत फिरतो। तो साहेब काय, जोपर्यंत इलेक्शन आहे का नाही तोपर्यंत तो आपला असतो, ध्यानात ठेवायचं। जोपर्यंत इलेक्शन आहे ना तोवर तो आपला माणूस असतो। ज्या वेळेला तुमचं मतदान मला मिळेल, साहेबाचं सांगतोय माझं नाही हो, साहेबाचं, ज्या वेळेला साहेबाला मतदान मिळेल त्यावेळेला साहेब काय करतो माहिती का, कार्यकर्ते विसरून जातो। कार्यकर्त्याशी काय संबंधच नाही। एकदा ते निवडून आला ना की तिची पुढची वाटचाल चालू होती। पण आपल्यासारखे युवा नेते याच्या मागणं भरकटत जातात आणि स्वतःच्या आयुष्याची बरबादी करत जातात बरं का। आज साहेब म्हणणार चला मित्रांनो, चला म्हणा कार्यकर्ते, ह्या ठिकाणी आज आपण पार्टी करूया, ह्या ठिकाणी मी आज तुम्हाला एवढं मटण देतो, तुम्ही आपलं मित्र सगळे तुमचे कार्यकर्ते एका जागे येऊन पार्टी करा आणि एन्जॉय करा बरं का। साहेब सगळा खर्च करतो, सगळं पैसे देतो, त्याच्यातच आपलं पोरगं भिरकाट बरं का। माझ्या वयाचे काय असतील त्या लोकांना, ज्यांना मुलबाळं मोठे असतील त्याने लक्षात ठेवायचं, व्हिडिओ बघत असेल त्याने, की ह्याच वयात पोरं बाळे भिरकाट येतं, आपली मुलं बाळं भिरकाटते याच वयात। का तर आपल्या मुलाला ह्या काय वयात 18 ते 22 बरं का, आत्ता लय वारी 16 ते 22 वय वर्ष, त्या रागात या वयात रागात पोराचं तापट असते, त्याला कुठल्याही गोष्टीचा विचार येत नाही डोक्यात बरं का। त्याच्या जर एखाद्यानं घातलं का नाही, बाबा ह्यो आपलाच पालनहार, सगळा करता धरता आपला माणूस आहे, फक्त तेच डोक्यात ठेवतं। 18 ते 22 वर्षापर्यंत त्यांना काही कळत नाही, ह्या माणूस आपला तर हेच आपला माणूस। म्हणून आहे का ना, सक्का भाव पक्का वैरी होतो भावाचा, ध्यानात ठेवा। इलेक्शनमुळं सक्का भाव पक्का भावाचा वैरी होतो। सक्का भाव पक्क्या भावाचा खून करायला मागं पुढं सरत नाही इलेक्शनमुळे, ध्यानात ठेवायचं। असं एक गाव आहे का नाही आमच्या कराड तालुक्यात, त्या तालुक्यातलं गाव आहे का नाही, समजा जर चव्हाण बुडक्यात जर कोणी एक्सपायर झालं ना, बाकी इतर बुडक्यातलं कोणीही व्यक्ती त्यांच्या बुडक्यात मैताला नाही येत आणि मातीला येत नाही, कुठल्याच कार्याला येत नाही का, तर फक्त त्याला इलेक्शन आहे। इलेक्शनमुळे का नाही, माझी ही पार्टी, माझी ती पार्टी, अहो कशाला पार्ट्या करताय, ही नेतं रोज एकामेकाच्या फोड्यात खाती दी, आपल्याला काय नसतं, पार्टीवारी आपण बांधतो, आपल्यातच आपली डोकी फोडून घेतो। माणसात वाईटपणा येतो माणसाला, फक्त तुम्ही जाणलं तर आहे, नाही जाणलं तर काही सुद्धा उपयोग नाही बरं का माऊली। माझं सांगण्याचा एक दृष्टिकोन आहे की तुम्ही ह्या राजकर्त्याच्या नादाला जास्त लागू नका, ती त्यांच्या पद्धतीने चालतात, आपण आपल्या पद्धतीने चालायचं। इलेक्शन आहे ना, एक दिवस स्टंट झाला, विषय संपला, काय करायचं हो। आणि हाण्या मार करून काय, आज एकाच गावात आपण रोज एकामेकाची तोंड बघणार मित्रांनो। मला फक्त सांगा बरोबर का, चुकीचं बोलत असलं तर मला कमेंट करून तुम्ही सांगायचं की हा शब्द चुकीचा आहे तुमचा म्हणून, की तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून सांगा मला मित्रांनो। जर एकामेकावर जो वैर केलं, काय उपयोग आहे तो वैराचा सांगा बरं। आज तुम्ही माझ्या तोंडाका बघणार, मी तुमच्या तोंडाका बघणार, तुम्ही मान खाली घालायची, मी मान खाली घालायचे, पण आपलं चांगलं मित्र असताना कशासाठी, चांगली एवढी मजबूत मैत्री असताना हे कशासाठी, काय गरज आहे मी ह्या पार्टीचा आणि मी त्या पार्टीचं, कशाला पाहिजे पार्टी, आणि कोण काय आणून देणार आहे आपल्याला, खायला देणार आहेत का, तुझी पार्टीवाले कोण विचारत नसतंय। तू ज्या वेळेला पार्टीनं निघून जाते ना, ज्या वेळेला इलेक्शन जमतं, साहेब म्हणा तुला चांगल्या ठिकाणी लावतो, गावात चांगल्या ठिकाणी लावत नसतोय। आणि 18 ते 22 वर्षाच्या वयाचे पोरं, मग इलेक्शन झालं ना, जोर साहेब खाया देते ना तोवर खातय, मग परत MIDC दाय घालते जाते, 8 तास कुत्र्यागत काम करते आणि घरी येते। 5 वर्ष परत साहेब त्याच्याकडे काही लक्ष देत नाही। 5 वर्ष झाली, अरे मला तुला ह्या पदावर लावायचं त्या पदा, असं असतंय।
हे फक्त मित्रांनो जाणून घ्या. सगळं राजकर्ता असंच आहे ती. तुम्हाला फक्त उल्लू बनवून तुमच्याकडनं आपला उल्लू कसा सरळ करून घ्यायचा ते त्यांना बरोबर कळत. का ते भारकाडलेलं पोरं, आजकालची भारकाडलेली पोरं बरोबर त्यांना हाताखाली गावतात, हाताला धरते, त्या पोरांच्या खांद्यावनी आपल्या प्रचाराचं जूळ ठेवतात आणि त्यासनी पिसून घेतात चांगलं. का तर ही पोरं पिसली की ते परत त्यासनी माहीत आहे परत हे पंचवार्षिकला परत हे आपल्याला गापटे कामाला येणार, म्हणून ह्याला सोडायचं नाही, ह्याच्याच पाठीमागं राहायचं. पण त्या माणसानं हा जर विचार केला की आपल्याला ह्या लोकांच्या मागं न लागता आपण स्वतः आपण आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे का? तुम्ही बिना आईवडिलाचा आला का जन्माला सांगा बरं तुम्ही? जर तुम्ही बिना आईवडिलाच असतो गोष्टी वेगळ्या हो. तुमचं आई वडील आहे, ती बहिणी भावंड आहे, ते तुमच्या पाठीमागं तुमचं कर्तृत्व वय आहे. तुम्ही जर वयात कर्तृत्व त्या वयात 18 ते 22 वर्षामध्ये दिलेले 26 वर्ष त्या वयात माणसं सगळं कंप्लीट होतं शिक्षण बरं का. त्याच्यानंतर आपण काही करू शकतो, आपल्या परिवारासाठी धडपाडू शकतो आपण. पण ते तुम्ही सोडून जर ह्या नेत्यांच्या मागणं जर हिंडायला लागला, आज ह्या नेत्याची पार्टी आहे, उद्या त्या नेत्याची पार्टी आहे, हिनं आज 2 किलो मटण आणले, हिनं 5 किलो मटण दिले, ह्याचं 2 किलो खावा आज, उद्या त्याचं 5 किलो खाया जाऊ, ह्याची दारू पिऊ, त्याची दारू पिऊ. काय उपयोग आहे तुमच्या जिंदगीचा? जिंदगी तुमची झंड आहे बरं काही. असलं करणारी जिंदगी झंड. त्या माणसाला समाजात किंमत राहत नाही. जोवर इलेक्शन आहे का नाही तरच माणसं माझी म्हणते तर इलेक्शन संपलं कोणी नाही तुझं, तू एकटाच. आता तिकडे MIDCत आहे घाल, नाही तर आणि कुठे बी काशीत घाल. काय त्याची घेणं देणं आहे दुनियाला पडलं, हे नेहमी देणार ठेवा मित्रांनो. यासाठी सांगतो, ह्या राजकारण्याच्या नादाला कधी लागायचं नाही. आणि ह्या राजकारणाने तर माणसं बुडवाई धरली, ती देश बुडवीत आणलाय.